नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मौलीपुर समाजाचे श्री स्वामी षटकोपचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत. आपला वर्ग आहे SYBA जनरल 2. विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्यासमोर काही व्यक्तिचित्रांची माहिती देणार आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 6 व्यक्तिचित्रणं अभ्यासलेली आहे. 6च्या पुढचं जे 7वं व्यक्तिचित्र आहे तर तिथून पुढे सध्या आपण परत 6 व्यक्तिचित्र अभ्यासणार आहोत. आजच्या तासाला सगळ्यात जे पहिलं व्यक्तिचित्र आहे म्हणजे 7वं, तर लान्स नाईक सर्जेराव यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. लान्स नाईक सर्जेराव गायकवाड हा एक सैनिक असून आपल्या गावी आईला भेटण्यासाठी त्याला जायचं आहे. मात्र 3 वेळा अर्ज करून देखील त्याला सुट्टी मिळालेली नाही आहे. त्यामुळे काहीसे उदास होऊन सर्जेराव विचारमग्न आहे. म्हातारी आई आजारी आहे, तिला उठता बसता येत नाही, तिचा स्वयंपाक कोण करेल, तिला गोळ्या औषधं कोण देईल, काय हे सगळे संदर्भ त्यांना सतावतात आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्याला सुट्टी मिळायला पाहिजे आणि आपण आईकडे जायला पाहिजे. आईनं यांच्यासाठी एक मुलगी बघून ठेवली आहे आणि साखरपुडा पण करून घेतलेला आहे. सुट्टी मिळताच जेव्हा सर्जेराव गायकवाड तिकडे जातील तेव्हा त्यांचं लग्न होणार होतं, अशा प्रकारचं त्यांना माहिती मिळते. रारंग ढांगचा रस्ता बांधणीमध्ये कामामध्ये सर्जेरावसुद्धा झोकून देऊन काम करतात. अखेरीस रस्ता पूर्ण होतो बांधून. विश्वनाथांच्या सांगण्यावरून मेजर बांबा सर्जेरावांची रजा मंजूर करतात आणि सर्जेरावांची रजा मंजूर झालेली असते. ते घरी जायला निघणार होते आणि कामाचा शेवटचा दिवस होता. गावाकडे आईने सून बघून आता त्याचं लग्न करायचं असं प्रकारची तारीख ठरवलेली होती. मात्र काम करत असताना अचानक एका साईडचा दगड बाजूला सरकतो आणि ते पूर्णपणे त्यांच्या अंगावर दगड पडतात आणि अशा प्रकारे त्या ढिगाऱ्याखाली ते पूर्णपणे मरण पावतात. अशा प्रकारे फेचाळलेले आणि हाडांची मोडतोड झालेली आणि ते शरीर ओळखू पण येणार नाही अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांना बाहेर काढलं जातं. मात्र त्यांच्या खिशामध्ये नव्या नवरीचा फोटो सापडतो. सर्जेरावांच्या शर्टच्या खिशामध्ये ते सापडल्यानंतर सगळ्यांना फार वाईट वाटतं आणि सर्जेराव गायकवाड अखेर जगाचा कायमची रजा घेऊन निघून जातात. अशा प्रकारचं एक मनोवेदक चित्रण किंवा एक व्यक्तिरेखा ह्या कादंबरीमध्ये त्यांनी सांगितलेली आहे आणि ते आपल्या मनाला चटका लावून जाते. यानंतर आहे मेजर जनरल राजसिंह. मेजर जनरल राजसिंह हे 5व्या इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल होते. रारंगढांग परिसरामध्ये जो रस्ता तयार झाला तो पाहण्यासाठी ते आलेले होते. त्यांचे व्यक्तिमत्व उठावदार स्वरूपाचे आहे. दिसायला गोरेपान, शिडशिडीत बांधा, 6 फूट उंची असणारे मेजर जनरल बोलायला उभे राहिले आणि सर्वत्र शांतता पसरली. रारंगढांग परिसरामध्ये रस्ते तयार करणारे लोकल लेबर, गुराखी, तिबेटियन आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे अधिकारी यांना ते सगळ्यांना मार्गदर्शन करतात. म्हणजे ते सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून तिथं आले होते. यामधून त्यांचे व्यक्तिमत्व प्रकट होते. रस्ता तयार करणाऱ्या सर्वांचे ते व्यक्तिशः आभार मानतात. या रस्त्याची आणि पुलाची आवश्यकता खूप असल्याचा उल्लेख ते करतात. त्यांच्या मते रस्ते हे सैनिकांचं एक फार मोठं शस्त्र आहे. जलद हालचाली, वाहतुकीची उत्तम सोय आणि आपल्या योग्य अशा जागा लढाईसाठी रस्त्यामुळे आपण निवडू शकतो आणि म्हणून सैन्याला त्याचा खूप मोठा आधार होऊ शकतो. त्यामुळे या परिसरात रस्त्यांचं महत्त्व खूप असल्याचं ते सांगतात आणि अशा प्रकारे त्यांची चर्चा वगैरे होते. ते अनेकांना अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करतात आणि सैनिकांबद्दल आणि तिथल्या कामगारांबद्दल त्यांना एक वेगळी आत्मीयता आहे. अशा प्रकारचा संदर्भ त्यांच्या व्यक्तिमत्वामधून लक्षात येतो. यानंतर आहे सुभेदार मेजर प्रतापसिंह. सुभेदार मेजर प्रतापसिंह हे करारी आणि दिलदार स्वरूपाचे व्यक्तिमत्व आहे. 6 फूट उंच, ताठ आणि करारी स्वभाव असणारे व्यक्तिमत्व. आर्मीमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर त्यांचा वचक आहे. स्वतःच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यावर सोपवलेली कोणतीही जबाबदारी ते प्रामाणिकपणे पूर्ण करायचे. त्यांनी कंपनी रीडिंग डे हा एक दिवस साजरा करतात. त्यासाठी महिनाभर खूप चांगली तयारी केली आणि खूप चांगल्या प्रकारचे गाणे, कवायती, कसरती, लोकनृत्य त्यांनी बसवून घेतले आणि रेझिंग डे खूप उत्साहात पार पाडला.
कार्यक्रम खूप रंगला, त्यामुळे ब्रिगेडियर खन्नासाहेब खुश झाले. त्यांनी कौतुक केलं. सुभेदार मेजर प्रताप सिंह यांचं कौतुक झाल्यानंतर रात्री बडाखाना झाला आणि सर्वजण झोपले. सगळेजण दमलेले होते. त्यानंतर कॅप्टन साहेबांनी सुभेदाराला सांगितलं की ट्रकमध्ये सामान भरायचं आहे. तुमची जी फौज आहे, पार्टी आहे, तिला उठवा. मात्र सुभेदार साहेब म्हणाले की आता सगळे झोपलेले आहे. तेव्हा कॅप्टन साहेब म्हटले, मग काय झालं झोपले तर त्यांना तुम्ही उठवा. मात्र सुभेदार साहेबांनी सांगितलं, महिनाभर त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, आज कार्यक्रमासाठी ते फार दमले. ते यांच्या शब्दावर ठाम राहिले आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती नाराजी झाली वरिष्ठांची आणि त्यांना शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारची बढती मिळाली नाही. तरी पण ते नाराज झाले नाही, आपलं आपलं काम ते करत राहिले आणि शेवटी ते काही दिवस सुट्टीवरती होते आणि सुट्टीवरून ते जेव्हा तिकडं परत रुजू झाल्यानंतर त्यांच्या गाडीची स्टेअरिंग जो बॉक्स होता किंवा स्टेअरिंग होतं ते तुटलं आणि अशा वेळेस ड्रायव्हरचा ताबा त्या गाडीवरून सुटला. पण त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी काय केलं तर मेजर प्रताप सिंह यांनी त्या ड्रायव्हरला धक्का मारला, गाडीच्या खाली त्याला लोटून दिलं आणि स्वतः गाडीमधून ते खाली सतलज नदीमध्ये कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी दुसऱ्याचे प्राण वाचवले. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि खूप आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. त्याच्याबद्दलची माहिती कादंबरीमध्ये येते. यानंतर आहे लेफ्टनंट जेम्स राईट म्हणून. लेफ्टनंट जेम्स राईट हे मेसचे सेक्रेटरी ऑफिसर आहेत. जी मेस असते जेवणाची त्याचे अत्यंत प्रामाणिक स्वरूपात त्यांचा स्वभाव आहे. नीतिमूल्यांना धरूनच ते आपलं काम करतात, त्यामुळे त्यांना वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र लेफ्टनंट जेम्स राईट आपल्या शब्दावर ठाम असतात. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला ते तयार असतात. मेसमधील महिना अखेरचा खर्च पाहताना त्यांच्या लक्षात येते की कर्नल चोप्रा यांचे 65 रुपयाचं बिल अद्याप जमा झालेलं नाही. ते मिळावेत म्हणून 4 वेळा रिमाइंडर पाठवले, मात्र 4ही वेळेस रक्कम कॅरी ओव्हर अशा स्वरूपात उत्तर मिळाले. म्हणून पुन्हा 5व्या वेळी ते रिमाइंडर पाठवणार असतात. मात्र त्यावेळी त्यांचे सहकारी म्हणतात, सर तुमची सर्व्हिस अजून 15 वर्ष आहे, पुढे सगळे करिअर आहे, उगाच वरिष्ठांची वाद घालू नका. मात्र यावर लेफ्टनंट जेम्स राईट म्हणतात की आपल्या सिगरेटच्या आणि ड्रिंकच्या पैशांनी ती मला विकत घ्यायची नाहीये. आज कर्नलला रिमाइंड पाठवा. यामधून लेफ्टनंट जेम्स राईट यांच्यातील प्रामाणिकपणाचं दर्शन आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याचं दर्शन आपल्याला घडतं. अशा प्रकारे ते जे इथले व्यक्ती असतात ते आपल्या आचार आणि विचारांवर किती ठाम असतात. वरिष्ठ जरी असेल तरी जो नियमात असेल जे असेल ते करतात. अशा प्रकारे लेफ्टनंट जेम्स राईटचं व्यक्तिमत्व त्यांनी दाखवलेलं आहे. यानंतर लेफ्टनंट कर्नल चोप्रा यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. लेफ्टनंट कर्नल चोप्रा हे आर्मीमधील वरिष्ठ अधिकारी आहेत. स्वभावाने कडक शिस्तीचे, इतरांवर आपल्या अधिकारपदाचा गैरवापर करणारे. आपण वरिष्ठ अधिकारी असल्याचा त्यांना गर्व आहे. आपल्यापेक्षा ज्युनियर अधिकाऱ्याने आपल्या पदाचा सन्मान करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना लेफ्टनंट जेम्स राईट यांनी 4 वेळा मेसचे 50 रुपये जमा करावेत असा रिमाइंड पाठवला होता. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी त्याची कोणतीच दखल घेतली नाही. उलट ज्युनियर अधिकाऱ्याने आपल्याला मेसचे 65 रुपये मागावेत, यामुळे त्यांचा अहंकार दुखावला. त्यामुळे ते लेफ्टनंट राईट यांना म्हणाले की लेफ्टनंट राईट हट्टी, वाद घालणारा, वरिष्ठांबद्दल योग्य आदर नसणारा, भिकेखोर अशा स्वभावाचा आहे आणि त्यामुळे मी काय सांगावं असं ते म्हणतात. अशा शब्दात आपल्या मनातील राग ते व्यक्त करतात. पण 65 रुपये देण्यासाठी ते तयार होत नाही. आपल्याला दिलेल्या अधिकारांचा ते गैरवापर करतात. अशा प्रकारचं एकंदर जे काही संदर्भ त्याच्यामध्ये आलेले आहे ह्या कादंबरीमध्ये. तर लेफ्टनंट कर्नल चोपडा आपल्या अधिकारपदाचा गैरवापर कसा करतात आणि त्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे. यानंतर आहे कॅप्टन मीनू खंबाटा म्हणून. कॅप्टन मीनू खंबाटा हे मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट कंपनीचे इन्चार्ज ऑफिसर आहेत. त्यांचे जगण्याविषयीचे स्वतःचे असे वेगळे मत आहे. त्यांच्या मते पृथ्वी तलावरचे जे काही उपभोगण्यासारखे आहे ते अनुभवण्यासाठीच परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलेला आहे. त्यामुळे जगण्याचा निर्मळ आणि निर्भेळ आनंद आपण घेतला पाहिजे. विश्वनाथ मेहेंदळे यांची ओळख झाल्यानंतर आपण खूप जुने सोबती असल्याप्रमाणे ते वागतात आणि बोलतात. त्यामधून त्यांचं निर्मळ मन आपल्यासमोर येतं. कॅप्टन मीनू खंबाटा हे लवचिक स्वभावाचे असून ते जिथे जातात तिथल्या लोकांच्या मध्ये मिसळण्याची त्यांच्याकडे एक कला आहे.
हास्य विनोद करणे, मस्करी करणं, चांगलं खाणं, भरपूर चांगलं काम करणं, सकारात्मक विचार ठेवणं, अशा प्रकारे कॅप्टन मीनू खंबाटा यांची आनंदाची गुरुकिल्ली आहे असं ते म्हणतात. याचा अर्थ एक लक्षात आला असेल मुलांनो, आत्तापर्यंत आपण जे व्यक्तिरेखा पाहिल्या ना, त्याच्यामध्ये हेकेखोरपणा किंवा बडेजावपणा किंवा शिस्त, बाकीच्या गोष्टी किंवा आपल्या अधिकारपदाचा गैरवापर, पण कॅप्टन मीनू खंबाटाच्या बाबतीत थोडंसं वेगळे संदर्भ आपल्याला लक्षात येतात. तर ते हसतात, खेळतात, दुसऱ्यांचं म्हणजे आदर करतात, व्यवस्थित त्यांच्याबरोबर बोलतात किंवा सगळ्या माणसांमध्ये मिसळतात. म्हणजे ते ह्या सैनिकांमध्ये अधिकारी राहून सुद्धा असे वागतात. अशा प्रकारे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते थोडंसं आगळ्या वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण लान्स नाईक सर्जेराव, मेजर जनरल राजसिंह, सुभेदार मेजर प्रतापसिंह, लेफ्टनंट जेम्स राईट, लेफ्टनंट कर्नल चोपडा आणि कॅप्टन मीनू खंबाटा या व्यक्तिरेखांबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. पुढच्या तासाला आपण कादंबरीमध्ये असलेल्या आणखी काही व्यक्तिरेखांची माहिती आपण बघू. इथं आपण सध्या थांबून घेऊया. सगळ्यांना धन्यवाद.